नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मोदी सरकार नहीं, गजनी सरकार। उद्धव ठाकरे इन्होंने मोदी जी पर टीका की है। अब के भाजपा को बोलता हो कि इतनी निर्दयी ना हो, उन्हें आराम करने दो। उनके भाषण में कल और आज क्या था समझ में नहीं आता, इसलिए इस सरकार को मोदी सरकार नहीं, गजनी सरकार कहना चाहिए। ऐसी टीका उद्धव ठाकरे इन्होंने मोदी जी इन पर की है। तेज बारिश में उद्धव ठाकरे इनका भाषण सुनने के लिए शिवसैनिक नागरिकों ने भीड़ की थी। डोंबिवली पश्चिम के कान्होजी जेदे मैदान, यहाँ पर गुरुवार 16 मई को शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इन्होंने जाहिर सभा का आयोजन किया था। कल्याण लोकसभा मतदार संघ के महाविकास आघाड़ी के उम्मीदवार वैशाली दरेकर इनकी प्रचारार्थ यह सभा शुरू थी, जिसमें अचानक से तेज बारिश शुरू हुई, लेकिन लोग अपनी जगह से तस के मस न हुए। इस समय उद्धव ठाकरे इन्होंने कहा कि मोदी जी, आप 2014 के भाषण में कौन से आश्वासन दिए थे वे याद करें। तब 400 पार गैस सिलेंडर, अब हजारों पार गया है। लोगों को फंसाना अब बस हो गया। 4 जून के बाद मोदी जी प्रधानमंत्री नहीं रहेंगे। महाराष्ट्र में मोदी जी की यह आखिरी सभा साबित होगी। फिर 2 वर्षों में आप 75 वर्ष के होंगे, ऐसा उद्धव ठाकरे इन्होंने कहा। अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुळदाण करून टाकली होती। काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून फक्त काँग्रेसचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे, डिमॉनिटायझेशन। तसंच मोदीजी येत्या 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, पंतप्रधान असणार नाही। आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे। डिमोदिनेशन। मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ देत, उद्या आणखीन घेत आहेत। माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार। भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75व्या वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे, तो सुद्धा चालत नाहीये। मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे। असो, या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत। मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे। ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत, मला नकली संतान बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे? अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता, आणि आपण दोघेही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो, कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय, हे भाजपला पटते? तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।